नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। बच्चू कडूं विरोधात गुन्हा दाखल। आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी पुष्टी करत नाही। हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्त देणारे आहोत, कोणाचा जीव घेणारे नाही। अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। बच्चू कडूंवरून झालेल्या आरोपांचं प्रकरण फार गंभीर। निवडणुकीत जिंकणं हरणं पण कुणाला मारण्याचा कट रचणं अयोग्य। बच्चू कडूंवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। दरम्यान आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला मारण्याचा कट रचल्याचा कडूंवर गुन्हा। रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यामध्ये 177 कॉल झाले। अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा। रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यामध्ये तब्बल 17 कॉल झाले। सर्वाधिक 21 मिनिटं चर्चा झाली। हे कॉल कशासाठी झाले, दमानियांचा सवाल। तर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलारांमध्ये 1 कॉल झाल्याचा दावा। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांच्या खरातला 1 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा। तर सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही 8 कॉल झाल्याचा आरोप। दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे भोंदू अशोक खरातला 189 कॉल्स। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिटं संभाषण झाल्याचा दमानियांचा आरोप। भोंदू खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, प्रकरणाचा सखोल तपास सुरू, आरोपींना सोडलं जाणार नाही। अंजली दमानियांच्या आरोपांवरती मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। दमानियांचा पुरवठा अधिकारी कोण, मंत्री उदय सामंत यांचा सवाल। दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी झाली पाहिजे, उदय सामंत यांची मागणी। तर खरातचा पाय आणखीन खोलात गेलेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। घरात खूप कॅश यायची, वडिलांना सर्व काही माहिती। SIT चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलाची कबुली। खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची SIT चौकशी। आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3ही संचालकांची SIT चौकशी। खराचे सावकारीचे अनेक व्यवहार समता आणि जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून झाल्याचं समोर। सावकारीचं काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत असल्याचं उघड। पोलिसांचं पतसंस्थांना पत्र, खात्यांची माहिती मागितली। पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाती उघडून या खात्यावर भोंदू खरातचे व्यवहार। समता पतसंस्थेमध्ये 57 खातेदारांची 132 अकाउंट्स। प्रत्येक खात्याला अशोक खरात नॉमिनी। 60 कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड। 8 खाती खरात कुटुंबियांची, तर खातं जे आहे ते प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलीच्या नावाचं। कल्पना खरात 16 वर्षांपासून माहेराशी संपर्कात नव्हती। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कल्पना खरातच्या माहेरची माहिती उघड। वडील आणि भावाच्या निधनावेळी कल्पना खरात माहेरी गेली नाही। खराची पत्नी कल्पना खरात सध्या फरार। नामकरण आवारेंसह पत्नी आणि मुलाची शिर्डी पोलिसांकडून 10 तास चौकशी। मी खातं उघडलं नसल्याचं नामकरण यांचं स्पष्टीकरण। माझा त्या खात्याशी कोणताही संबंध नाही, आवारेंची माहिती। भोंदू खरातच्या अडचणीत आणखीन वाढ। नाशिकमध्ये 12वा गुन्हा दाखल। भोंदू खरातवर नाशिकमध्ये आणखीन गुन्हा दाखल झालाय। आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये भोंदू खरातवर गुन्हा दाखल।